हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू. होप की तुमच्या मूड कोर्टच्या फाईल्स तयार झाल्या असतील आणि तुमचे आर्ग्युमेंट पण फ्रेम झाले असतील. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की प्रेझेंटेशन कसं करायचं, बरोबर. आता ज्यावेळेस आपण मूड कोर्टचा सब्जेक्ट घेतला तर त्यावेळेस तुमच्याकडून अशी अजिबात अपेक्षा नाही आहे की तुम्ही खूप परफेक्ट आणि ज्याप्रमाणे कोर्टात होतं आहे किंवा जसं एकदम परफेक्टली असायला पाहिजे तर तसं तुम्ही करायला पाहिजे. तशी अपेक्षा इवन कोणालाच राहणार नाही. ठीक आहे. तर मूड कोर्टचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश फक्त हा होता किंवा आहे की तुम्हाला एखादी फाईल कशी करायची किंवा त्याच्यामध्ये जनरली स्टेजेस काय असतात एखाद्या याचे. ज्यावेळेस तुम्ही ती फाईल बघताय जी डिसायडेड केसची, तर त्याच्यातून तुम्हाला कळतं की नेमकं कोणत्या स्टेजला काय झालेलं आहे. सगळ्यात आधी काय येते, FIR होते, FIR नंतर स्टेटमेंट असतात, नंतर फायनल रिपोर्ट होतो, चार्जशीट होते, नंतर एव्हिडन्सेस वगैरे रेकॉर्डवर येतात, बरोबर. तर ही फक्त एक जनरल कन्सेप्ट तुम्हाला फक्त समजायला पाहिजे. हा त्याचा मागचा एक प्रामाणिक हेतू होता. ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की प्रेझेंटेशन आपण कसं करायचं, बरोबर. आता जर तुम्ही आधी सिलेबसचं हे बघितलं असेल मूड प्रॅक्टिकल ट्रेनिंगच्या सिलेबसचं, तर तुमचा मूड विषय फक्त 20 मार्क्सला आहे, बरोबर. त्याच्यापैकी फायलिंगचे तुमचे 10 मार्क्स होऊन जातील आणि प्रेझेंटेशनचे 10 मार्क्स होऊन जातील, बरोबर. होप की तुम्हाला जे AC दिलेले होते, चेंबर ऑब्झर्वेशन 20 मार्क्सला होतं, कोर्ट ऑब्झर्वेशन 20 मार्क्सला होतं, तर तुम्ही ते व्यवस्थितपणे लिहिलेलं असेल आणि लिहून ते वेळेवर सबमिट केलेलं असेल. ठीक आहे. ही तुमच्याकडून अपेक्षा. राहिलेला विषय कोणता की प्रेझेंटेशन कसं करायचं, बरोबर. आता प्रेझेंटेशन करताना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आधीची गोष्ट राहील की ज्यावेळेस तुम्ही समोर येत आहे, डायस समोर येत आहे, ठीक आहे, प्रेझेंट करण्यासाठी तुमच्या नंबरप्रमाणे, तर त्यावेळेस तुम्ही पहिले स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं की माय नेम इज स्टुडंट ॲडव्होकेट डॅश डॅश, माझा रोल नंबर हा आहे, बरोबर. तर एवढं तुमचं इंट्रोडक्शन राहील. त्याच्यानंतर तुम्ही कोणती बाजू घेणार आहात, डिफेंडंटची का प्लेंटिफची किंवा प्रॉसिक्युशनची किंवा ॲक्युटची, बरोबर. आता काय राहील की स्टार्ट कोण करेल, बरोबर. एक झालं तुमचं इंट्रोडक्शनचं. तर स्टार्ट कोण करेल, क्रिमिनल केसमध्ये स्टार्टिंग कोण करेल, तर स्टेट करेल, बरोबर, म्हणजे प्रॉसिक्युशन. आता प्रॉसिक्युशनने याच्यामध्ये काय आणायचं, प्रेझेंटेशन करताना कसं करायला पाहिजे, बरोबर. सगळ्यात आधी केसच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या इन शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायच्या, बरोबर. तुम्ही एक्सप्लेन करताना तुम्ही वाचून पण शकतात. तुम्ही जे लिहिलेले आर्ग्युमेंट्स आहेत ते वाचून जरी दाखवले तरी काही प्रॉब्लेम नाही. असं नाही की तुम्ही फाईलमध्ये न बघता किंवा हे न करता की तुम्ही ते प्रेझेंटेशन करायला पाहिजे, अशी अजिबात अपेक्षा नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही ते वाचून जरी हे केलं तरी पण कोणाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर सगळ्यात आधी प्रेझेंटेशन करताना ज्या केसची जी फॅक्ट आहे, बरोबर, पण ती फॅक्ट मांडताना काय करायचं की आता तुम्ही जजमेंटमध्ये बघितलं असेल की स्टेटचं म्हणणं हे होतं, बरोबर. तर त्या ठिकाणी तुम्ही स्टेटचं म्हणणं हे होतं असं न सांगता, कारण ती केस तुम्ही स्वतः प्रेझेंट करताय ना, म्हणजे या केसमध्ये तुम्ही काय तर स्टेटचे तुम्ही काय APP आहात, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर. ठीक आहे. तर मग जसं की ती केस तुम्ही स्वतः सादर करताय तर याप्रमाणे ती सादर करायची की फॉर एक्झाम्पल आमच्या केसमध्ये किंवा या केसमध्ये आरोपीने या दिवशी या हत्याराने विक्टिमची काय केली, विक्टिमला इजा केली, बरोबर. हे झाले थोडे इन शॉर्टमध्ये फॅक्ट झाले. त्याच्यानंतर जर आय विटनेसेस असतील मग विटनेसेसचं सांगायचं की त्याला हल्ला करताना या विटनेसेसने बघितलं होतं आणि त्याच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये तो काय झाला की रिटेन राहिला. त्याचे जे म्हणणं होतं त्याच्यावर त्याने तो तर जो डिफेन्स पक्ष होता की त्याला त्याच्या कुठंच इनकन्सिस्टन्सी आढळली नाही किंवा त्याच्यामुळे काय होतं आहे तर ॲक्युज विटनेसची टेस्टिमनी आहे तर ती प्रूव्ह होते. त्याच्यानंतर तुमचं हे असतील जर समजा इंजुरी रिपोर्ट असेल, मेडिकल रिपोर्ट, तो हे करायचा, बरोबर. तसं लाईन वाईज जायचं आणि सगळ्यात शेवटी फक्त तुम्हाला कोर्टाकडून काय अपील करायची, म्हणजे कोर्टाकडून काय तुम्हाला हे पाहिजे, रिलीफ पाहिजे. क्रिमिनल केसमध्ये तुम्ही सांगाल की
याला मॅक्झिमम पनिशमेंट द्या. बरोबर. सगळ्यात शेवटी काय असेल की ऑन द रेकॉर्ड जे एव्हिडन्सेस आले त्याच्यामधून हे प्रूव्ह होतं आहे का, काय प्रूव्ह होतं आहे की इट इज प्रूव्ह दॅट बियॉन्ड रिजनेबल डाऊट दॅट द ॲक्यूज हॅज कमिटेड सो अँड सो ऑफेन्स, देअरफॉर ही इज लायबल फॉर द पनिशमेंट अंडर सेक्शन डॅश डॅश, जे सेक्शन असेल ते, आणि त्याला मॅक्झिमम पनिशमेंट द्या. बरोबर. तर हे कोणाचं झालं, ॲक्यूजची साईड झाली. बरोबर. हार्डली तुम्हाला किती 4-5 मिनटं प्रेझेंट करायचं आहे. बरोबर. मग या 4-5 मिनटामध्ये तुमच्या आधी फॅक्ट यायला पाहिजे, केसच्या फॅक्ट यायला पाहिजे. फॅक्ट कशा मांडायच्या ते तुम्हाला मी सांगितलं आहे. त्याच्यानंतर एव्हिडन्सेस कोणते कोणते आले. आता एव्हिडन्सेस तुम्ही हे करताना तुम्ही ज्यावेळेस जजमेंट बघाल, बरोबर, तर जजमेंट बघताना ती काही रिझनिंग दिलेली असेल जजेसने, तर त्या रिझनिंगमधूनच तुम्ही जे विटनेसेस आहेत तुमचे तर ते बाजूला काढून घ्यायचे. बरोबर. दुसरा मुद्दा झाला की कन्क्ल्युजन कसं करायचं. मग तर कन्क्ल्युजन करताना की त्याला मॅक्झिमम पनिशमेंट द्या, तर या प्रकारे तुम्ही त्याचं कन्क्ल्युजन करायचं. ठीक आहे. तर डिफेन्सचं काय राहील. आता डिफेन्सला परत तीच स्टोरी काय करायची का, नॅरेट करायची का. बरोबर. आता डिफेन्सचं वेगळं वर्जन राहील. आता प्रॉसिक्युशनचं कोणतं वर्जन आहे. प्रॉसिक्युशनचं वर्जन आहे की त्याने कशाप्रकारे इंजुरी केली आणि त्याला कशाप्रकारे आपण पनिशमेंट द्यायला पाहिजे. बरोबर. पण डिफेन्सचं वर्जन असताना त्याला काय करावं लागेल की डिफेन्सचं त्याच्या बाजूने केस कशी ओढता येते. फॉर एक्झाम्पल समजा आता तीच आपण जी मागची केस बघू. ठीक आहे. तर त्याने सांगितलं, आता स्टेटचं म्हणणं काय होतं की या दगडाने याची डोक्याला मारहाण केली. बरोबर. साधी दुखापत केली. पण त्याच वेळेस डिफेन्सचं काय म्हणणं राहील की दोघांमध्ये थोडीसं वादावाद झाले आणि जो आमचा अशील होता, अशील म्हणजे जो ॲक्यूज आहे, तो जात असताना त्याला मागून मारण्यासाठी जो विक्टीम होता तो आला आणि त्याचा पाय घसरला आणि त्याच्यामुळे तो पडला खाली आणि त्याच्यामुळे त्याच्या डोक्याला दगडाने इजा झाली. बरोबर. आता हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय सांगाल. हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही सांगाल की मेडिकल जो विटनेस होता, म्हणजे जो डॉक्टर होता, आता डॉक्टर कोणत्या सेक्शनखाली हे असतो, एव्हिडन्स ॲप्लिकेबल असतो एव्हिडन्स ॲक्टच्या, तर 45 खाली एक्सपर्ट ओपिनियन म्हणून. बरोबर. तर आपण त्याला जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन विचारलं की याला जी डोक्याला जखम झालेली आहे तर ती पडल्याने होऊ शकते का, तर तिथं डॉक्टरने हो सांगितलं. ठीक आहे. तर याच्यावरून प्रूव्ह होतं आहे की माझ्या विक्टीमचं काय हे नव्हतं. विक्टीम त्याला काय जे ॲक्यूज आहेत त्याने विक्टीमला काय केलं, इजा केलेली नाही आहे, तो पडल्यामुळे काय झाली, त्याला दुखापत झालेली आहे. ठीक आहे. आणि जे प्रॉसिक्युशन होतं त्याने असे जे सस्टेन्सिबल एव्हिडन्सेस आहेत तर ते देण्यासाठी काय झालं, फेल झालं. जेवढे पण विटनेसेस होते ते त्याचे रिलेटिव्ह होते, नियर रिलेटिव्स ऑर फ्रेंड्स होते. त्याच्यामुळे इट इज ऑब्वियस दॅट, तर काय की ते ऑब्वियसली ते विक्टीमच्या बाजूने काय करणार आहेत, टेस्टिमनी देणार आहेत. बरोबर. तर असे काही हे असतील तुमचे एव्हिडन्सेस असतील तर ते एव्हिडन्सेस काय करायचे, समोर आणायचे. ठीक आहे. अजून बाकी. तर आता डिफेन्सने कन्क्ल्युजन कसं करायचं. ठीक आहे. आता डिफेन्सने त्याची प्रेयर कशी मांडायची की शेवटी कन्क्ल्युजन करताना सांगायचं की डिफेन्सने रेकॉर्डवर असं आणून दिलं आहे की प्रॉसिक्युशनने जे पण एव्हिडन्सेस काय केले, कोर्टात दाखवले, तर ते सगळे काय नाही आहेत, तर ते विश्वास ठेवण्यास पात्र नाही आहेत. बरोबर. आणि ते जे एव्हिडन्सेस होते ते इनसफिशियंट आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्या इनसफिशियंट ऑर ॲडिक्वेट एव्हिडन्सेसवर जर आपण विश्वास ठेवला तर ॲक्यूजसोबत काय इनजस्टिस होऊ शकतं. त्याच्यामुळे मी माननीय न्यायालयाला विनंती करेल की ॲक्यूजला काय करा, तुम्ही त्याला हे करा, ॲक्विट करा. ठीक आहे. तर ही झाली तुमची काय झाली, ही कन्क्ल्युजन झालं. बरोबर. आता तुमचं एकदाचं प्रेझेंटेशन झालं का, तर मग जे वरती बसलेले आहेत जजेस तर ते तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारू शकतात. बरोबर. आता प्रश्न कशाचे रिलेटेड असतील, प्रश्न फक्त तुमच्या केसचे रिलेटेड असतील. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही सांगितलं की डॉक्टर आहे, एक्सपर्ट ओपिनियन त्याच्यामध्ये असेल. बरोबर. आता एक्सपर्ट ओपिनियन कोणत्या सेक्शनखाली आहे. बरोबर. तर असं विचारू शकतात. किंवा ते जे ऑफेन्स आहे समजा थेफ्ट असेल, मग त्याचे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते आहेत, एखादी केस स्टडी दिली तर ही थेफ्ट होऊ शकते का. बरोबर.
समजा जर जनरल डिफेन्सेस काय आहेत, बरोबर, तर अशा काही गोष्टी असतील, फक्त बेसिक 1-2 प्रश्न आले तर आले, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही काय करा, तर प्रेझेंटेशनची तयारी करा. तर तुमचा बेस काय राहील तुमचे आर्ग्युमेंट फॉर्म करायचं. तर सगळ्यात सोपं म्हणजे काय असतं की मुटकोट करायचं आहे, प्रेझेंटेशन करायचं आहे. तर याचं भीती सगळ्यांना वाटते. आता आम्ही पण ज्यावेळेस लॉ कॉलेजला होतो त्यावेळेस पण आम्हाला पण खूप हे होतं, उत्सुकता होती किंवा खूप अशी मनामध्ये भीती होती की मुटकोट कसं असेल किंवा मुटकोटलं प्रेझेंटेशन कसं करायचं, किंवा जर असं झालं नाही तर कसं होईल, किंवा जर मला तिथं येणार आहे का किंवा नाही येणार आहे का, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. हे एक पार्ट अँड पार्सल ऑफ एज्युकेशनची लाईफ जी आहे आपली, ते समजायचं आणि बाजूला व्हायचं, बरोबर. फक्त तुम्ही जर व्यवस्थितपणे आणि योग्य मार्गाने जर गेलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, बरोबर. जर तुम्ही थोडीफार मी त्याच्यात मेहनत घेतलेली असेल तर त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटणार आहे. त्याच्यामुळे उगाचच मुटकोटला जास्त घाबरायचं नाही. आणि जेवढं तुम्ही केलेलं आहे, बरोबर, जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत तर तेच इथं फक्त प्रामाणिक प्रयत्नांना मार्क्स असतील. तुम्ही किती आउटस्टँडिंग करताय किंवा तुम्ही किती दडपण घेऊन करताय याचा काही फायदा नाही, बरोबर. तर दुसरं झालं, आता हे झालं क्रिमिनलचं. आता सिव्हिलचं हे करताना, प्रेझेंटेशन करताना तुमचं जर जे आहे स्टार्टिंग तर सेम राहील की आज तुम्ही, आता मॅडम काय सांगता की जर क्रिमिनल आधी घ्यायचं का सिव्हिल आधी घ्यायचं ते त्याच्यावर डिपेंड करेल, बरोबर. तर सिव्हिल केस पण सेम याच्याने स्टार्ट करायची की नाव आणि रोल नंबर, बरोबर. त्याच्यानंतर त्या केसच्या फॅक्ट सांगायच्या. पण ते फॅक्ट सांगताना कसं की ज्या ठिकाणी जो प्लेंटिफ आहे, आता सिव्हिलमध्ये केस कोण ओपन करणार आहे, सिव्हिलमध्ये केस प्लेंटिफ ओपन करेल. कारण मागायला कोण गेलेलं आहे, तर प्लेंटिफ गेलेला आहे कोर्टामध्ये. तर मग सगळ्यात आधी त्याचं म्हणणं त्यांनी मांडायला पाहिजे, बरोबर. तर प्लेंटिफ काय करेल, त्याची केस ओपन करेल. पण ती आर्ग्युमेंट कुठून ते काढायचे, तर आर्ग्युमेंट 2 ठिकाणी काढायचे. एक झालं प्लेंट म्हणजे जो दावा दाखल केलेला आहे प्लेंटिफने, तर त्याच्यामध्ये प्लेंटिफचं काय म्हणणं आहे, बरोबर. तर त्याच्यामधून तुम्हाला केसच्या फॅक्ट भेटून जातील, ठीक आहे. त्याच्यानंतर एव्हिडन्सेस कुठे भेटतील, तर जजमेंटमध्ये भेटतील. तर ज्या ठिकाणी मार्शलिंग ऑफ एव्हिडन्सेस झालेलं आहे जजमेंटमध्ये, तर ते जजमेंट 2-3 वेळा वाचून काढा. तुम्हाला कळेल की प्लेंटिफने कोणते एव्हिडन्सेस रेकॉर्डवर आणले, बरोबर. मग आपण तेच एव्हिडन्सेस बाजूला घ्यायचे आणि तेच आपण प्रेझेंट करताना सांगायचे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा आता इन्क्रोचमेंट ऑफ प्रॉपर्टी असेल, एखाद्याच्या जमिनीवर ताबा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे किंवा अतिक्रमण केलेलं आहे, बरोबर. तर अशा ठिकाणी तुमची फॅक्ट काय राहील की या ठिकाणी अशा गट नंबरमध्ये माझ्या अशिलाची जागा आहे आणि या दिवशी काय झालं, या दिवशी असा जो व्यक्ती आहे, तर ए नावाच्या व्यक्तीने त्या जमिनीवर काय केलं, इन्क्रोचमेंट केली. ज्यावेळेस ते माझ्या अशिलाला वाटलं, माहिती झालं, त्यावेळेस आम्ही त्यांना काय केलं, आम्ही त्यांना नोटीस दिली की तुम्ही माझ्या जमिनीवरून बाजूला व्हा. मी नोटीसची कॉपी याला जोडलेली आहे, मेहरबान न्यायालयाने ते बघावी, ठीक आहे. जर नोटीसची कॉपी असेल तर ते झालं. त्याच्यानंतर पुढे राहील की आम्ही NC पण नोंदवली होती, नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स, कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये याच्या विरुद्ध आम्ही नोंदवलेला होता, ठीक आहे. त्याची कॉपी पण मी कोर्टात सबमिट केलेली आहे. जरी ती याच्यात नसली, आर्ग्युमेंटमध्ये केसमध्ये नसली, तरी पण जे एव्हिडन्सेस आहे ते आपण हायपोथेटिकली बनवायचे, बरोबर. आता तुम्ही जर पेयर्समध्ये जर करणार असाल तर मग तुम्ही दोघी बसून तुम्ही हे एव्हिडन्सेस कोणते घेऊ, मग त्याला आम्ही क्रॉस कसं करू, तसं तुम्ही ठरवून घ्यायचं, बरोबर. तर जरी त्या केसमध्ये एव्हिडन्सेस नसले तरी पण ते हायपोथेटिकली क्रिएट करायचे आहेत, बरोबर. केस फक्त याच्यासाठी वापरायची की एक तुमच्यासमोर एक स्केलेटनसारखं असेल आणि त्याच्यामध्ये फ्लेश आणि ब्लड तुम्हाला भरायचं आहे, मग तुम्ही कसं पण हे करू शकतात, बरोबर. तर असं कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही की या केसमध्ये तर असं एव्हिडन्सेस नाही आहे किंवा या केसमध्ये तर असं झालं होतं, मग तुम्ही असं कसं काय सांगताय, बरोबर. तर त्या केसचा आणि तुमच्या आर्ग्युमेंटचा काही एक संबंध राहणार नाही. तुम्ही आर्ग्युमेंटमध्ये हायपोथेटिकली एव्हिडन्सेस असतील तर ते पण तुम्ही काय करू शकतात, इन्क्लूड करू शकतात, ठीक आहे. तर नोटीस दिली होती तरी पण हा मागे गेला नाही. लगेच तुम्ही काय मग डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस दिले की हा बघा 7/12 7/12वर
एवढे एवढी जमिनीचं हे आहे, मग मेहरबान न्यायालयाला मी सांगतो की जमिनीचं परत मोजमाप व्हावं आणि डिफेंडंटला माझ्या जमिनीमधून बाहेर त्याचं जे इन्क्रोचमेंट आहे ते मला काढून मिळावं. ठीक आहे, तर हे झालं याचं. आता याच केसमध्ये डिफेन्स म्हणजे डिफेंडंट जो आहे तर त्याची बाजू काय राहील, बरोबर. आता त्याच्या फॅक्ट सेम राहणार आहेत का, नाही राहणार आहेत, कारण तो त्याची बाजू मांडेल ना. जर प्लेंटिफ काय करतो आहे, प्लेंटिफ त्याच्या बाजूने ती केस कोर्टात सादर करतो आहे, बरोबर. पण डिफेंडंट त्या केसमध्ये ती जे फॅक्ट आहेत, बरोबर, त्या फॅक्ट त्याच्या बाजूने सादर करेल. कोणाच्या बाजूने, डिफेंडंटच्या बाजूने. फॉर एक्झाम्पल समजा हीच मागच्या केसमध्ये जी इन्क्रोचमेंटची केस आहे त्याच्यामध्ये प्लेंटिफने काय सांगितलं की एवढी एवढी जमीन आहे, त्याच्यामुळे डिफेंडंटने काय केलेलं आहे, इन्क्रोचमेंट केलेली आहे. पण डिफेंडंट त्या केसमध्ये काय सांगेल की हो, की जी प्लेंटिफची जेवढी जागा आहे त्याच्यावर माझा थोडासा ताबा आहे, पण तो ताबा लिगली मी त्याच्याकडून काय केलेला आहे, ॲक्वायर केलेला आहे. कसं काय, तर ही बघा माझ्याकडे सेल डीड आहे, तर या तारखेला या दिवशी जो प्लेंटिफ आहे तर त्याने मला काय केलं, ती जमीन विकलेली आहे आणि पैसे घेऊन पण तो आता काय सांगतो आहे, तर इन्क्रोचमेंटचा दावा दाखल करतो आहे. तर मग हा बघा डॉक्युमेंटरी प्रूफ, बरोबर. तर असे पुरावे तुम्ही हायपोथेटिकली बनवून फक्त काय करायचं, कोर्टात केस सादर करायची. ठीक आहे. आता प्लेंटिफ त्याचं हे कसं करेल, कन्फ्युजन कसं करेल की त्याला काय मागून घ्यायचं आहे, बरोबर, की ते डिफेंडंटकडून माझी जमीन मला परत मिळावी. हे झाले त्याची प्रेयर. तर डिफेंडंटची प्रेयर काय राहील की जी जमीन होती तर ती मी काय लिगली ॲक्वायर केलेली आहे, त्याच्यामुळे तिथं सूट दाखल करायचा कोणता हेच प्रश्नच येत नाही. त्यामुळे हे जे सूट आहे ते डिसमिस करावं आणि या दाव्याचा जो पण खर्च आहे तो मला प्लेंटिफकडून भरून मिळावा. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या आर्ग्युमेंटमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. तर जास्त असं दडपण घ्यायचं काही कारण नाही आहे. ठीक आहे. फक्त एक प्रोसेस आणि एका प्रोसेसमधून आपण जसं जातो आहे तर तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं. याच्यानंतर पण जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला टेक्स्ट करू शकतात, बरोबर. जर लेक्चरमध्ये असेल तर मी तुम्हाला थोड्या उशिराने रिप्लाय करेल, पण रिप्लाय नक्की करेल. राहिला प्रश्न डेट्सचा. आता जे काही बाहेरचे लोक आहेत ज्यांच्या शनिवारी त्यांनी रिझर्वेशन वगैरे करून ठेवलेलं आहे याचं ट्रेनचं, तर ते येऊन काय करतील, तर शनिवारपासून आपलं मूळ कोर्टचं प्रेझेंटेशन स्टार्ट होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर ते शनिवारी ज्यांचं असेल तर त्यांनी येऊन दिलं तरी काय हरकत नाही आहे. आणि इस्टिंगच्या संपामुळे ज्यांना शक्य नसेल तर या 3 दिवसात ते केव्हा पण आले तर तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण जर एकदाची जर डेट गेली, बरोबर, आणि जर युनिव्हर्सिटीने जर काय केलं तर त्यांनी जर ते मार्क्स फिट करण्यासाठी जर त्यांनी पोर्टल ओपन केलं तर आम्हाला पण काय पर्याय राहणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो म्हणजे 100% तुम्ही ह्या 3 दिवसामध्ये येऊनच प्रेझेंटेशन करून जा, बरोबर. जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला टेक्स्ट करा किंवा व्हॉट्सअप करा, मी ते तुम्हाला नक्की पर्सनली मेसेज करायचा लवकरच प्रयत्न करेल. ठीक आहे. थँक्यू.